आपल्या देशामध्ये आपल्याला वर्ल्ड कप पण पाहिजे आणि ऑलिम्पिक्समध्ये मेडल्स पण पाहिजेत. पण याच्यासाठी खेळाडूंना जी मेहनत करावी लागते, ट्रेनिंग लागते, ज्या काही वेदना होतात, ते कोणीच पाहत नाही. पण आपले पुढचे आयडियाबाज आहेत, त्यांनी त्या वेदना पाहिल्यात पण आणि ठरवलं की आता ते खेळाडूंना वेदनेपासून मुक्ती देतील. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया विक्रम आणि मुनीशचं. विक्रम आणि मुनीश, तुम्हा दोघांचं खूप खूप स्वागत आहे या मंचावर. थँक्यू व्हेरी मच. आय कॅन सी की तुम्ही दोघे खूप फिट आहात. थँक्यू व्हेरी मच. खूपच. सेम कॅन बी सेड अबाउट यू. Thank you. तुम्ही पण फिट आहात. थँक्यू. तुम्ही याची सुरुवात कुठून केली ते पण आपण जाणून घेऊया तुमच्याकडून. पण आधी सांगा की तुम्ही दोघे को फाउंडर आहात. हो. मग काय रिलेशन आहे तुमची? मैत्री, को फाउंडर, हा प्रवास कसा सुरू झाला हे नाते मैत्रीमध्ये आणि मग बिझनेस पार्टनरशिप मध्ये बदलले. आणि काय नातं आहे तुमच्यात? ऍक्च्युली माझ्या मेहुणीचा हा नवरा आहे, तर ते एक आमच्यात नातं आहे. म्हणजे तुम्ही दोघे साडू आहात. आणि किती वर्षांपासून करताय तुम्ही हा व्यवसाय? आम्ही आमची ही कंपनी 2023 मिड मध्ये सुरू केली आणि 24 एप्रिलच्या जवळपास आमचे प्रोडक्ट्स मार्केटमध्ये आले. गुड लक. थँक्यू सर. टायटन्स, फिटनेसच्या बाबतीत मला एक म्हण आठवते, चांगला फिटनेस म्हणजे दुसऱ्या कोणापेक्षा फिट असणं नाही. हे खरं तर तुम्ही कालच्यापेक्षा आज जास्त फिट असणं याबद्दल आहे. एका चांगल्या फिटनेससाठी आपण काय काय नाही करत. महाग शूज, खूप सारे प्रोटीन शेक जे घरी पडलेले आहेत आणि जिम मेंबरशिप, राईट? पण एक अशी गोष्ट आहे ती फारच महत्वाची आहे आणि तिच्यावर आपण लक्षच देत नाही, आणि ते म्हणजे रिकव्हरी व रिलीफ. तुम्ही बॉक्सिंग पाहिलं असेल ना? बॉक्सिंगच्या 2 राऊंडच्या मध्ये एक गॅप असतो. असं समजा की उद्या जर तो गॅप राहिला नाही तर जो बॉक्सर आहे तो पंच खाण्याच्या आधी झोपून जाईल. रिकव्हरी अगदी तशीच आहे. ती तुम्हाला मदत करते की तुम्ही परत येऊ शकाल आणि आपलं बेस्ट देऊ शकाल. तर टायटन्स, मी विक्रम आणि हा माझा को फाउंडर मुनीश, आणि आम्ही दोघं फिटनेस व खेळाच्या बाबतीत अगदी वेडे आहोत. आणि आम्ही तुमच्यासाठी आणलंय अप युअर फिट, जो भारताचा पहिला स्पोर्ट्स आणि फिटनेस रिकव्हरी आणि रिलीफ ब्रँड आहे, जो विशेष करून स्पोर्ट्स कम्युनिटी आणि खेळाडूंबरोबर बनवला गेला आहे. टायटन्स, अप युअर फिट मध्ये आमचं एकच ध्येय आहे, तुमच्या फिटनेसच्या जर्नीमध्ये येणाऱ्या प्रत्येक अडथळ्याला आम्ही मुळापासून काढू पाहतोय. त्यामुळेच आमचे प्रोडक्ट्स नॅचरल इन्ग्रेडियंट बेस्ड प्रोडक्ट आहेत, टॉपिकल आहेत, फारच परिणामकारक आहेत. तुम्ही खेळताय आणि खेळताना थोडीशी वेदना झाली तर तुम्ही थांबू नका, कारण अप युअर फिटचा क्रायो स्प्रे तुम्हाला ताबडतोब वेदनामुक्त करेल आणि म्हणेल गेट बॅक इन टू युअर गेम. तुम्ही खेळलात, एक्सरसाइज केलीत आणि आता तुमची कूलडाऊन व्हायची वेळ आलेली आहे, तर तुमच्या स्नायूंना सांगा थांबू नका, कारण अप युअर फिटचं क्रायोजेल, ज्याच्यामध्ये मेंथॉल आणि हळदीचे फायदे आहेत, तुम्हाला कूल डाऊन करण्यात खूप मदत करेल. काल एक्सरसाइजची मर्यादा जास्त झाली, आज तुमचे स्नायू झोपलेले आहेत आणि तुम्ही कन्फ्युज्ड आहात की मी एक्सरसाइज करू की नको करू. थांबू नका, कारण अप युअर फिटचा थर्मोजेल आपल्या सोबत गंधपुराचा फायदा घेऊन आलेला आहे. तो तुमच्या वेदनेला दूर करून आज सुद्धा तोच व्यायाम करायला लावेल जसा तुम्ही काल केला होता. तर टायटन्स, इतक्या साऱ्या गोष्टी तर बोललो प्रोडक्ट बद्दल, पण तुम्ही विचार करत असाल की प्रोडक्ट्स आहेत कुठे? ते काय आहे ना, आमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते आमच्या ब्रँड अँबॅसेडर शिवाय कुठे जात नाहीत. आणि आमचे ब्रँड अँबॅसेडर अशी आसामी आहे ज्यांना तुम्ही ओळखता त्यांच्या अप्रतिम फिल्डिंगसाठी, त्यांच्या अमेझिंग कॅचेससाठी, आणि तो एनजी भाईचा वर्ल्ड कप वाला रनआउट तर तुम्हाला माहीतच असेल. तर अधिक वेळ न घालवता आम्ही सादर करू इच्छितो अप युअर फिटचे प्रोडक्ट्स आणि त्यांचे ब्रँड अँबॅसेडर. I was just about to say, Mera naam Jonty, but I guess everybody already has the information. As a cricket player, I was renowned for taking some very difficult touches. But I tell you what, Titans, today, with these founders, with our products, their pitch is going to be a very easy catch for you. So, Cello, let's go. The ball is now in your court.
Jonty, welcome to the show. How did you get associated with the brand? I was playing in the International Masters Cricket T20 tournament, and my hamstrings, my calves were taking a bit of strain. So the timing was perfect. When I met these two gentlemen and they were showing me the products, I then got to use it firsthand. Because it was a great story. I've always been a big fan of Made in India, especially when it's science backing up, real quality products. And so, interestingly enough, we have a 15-year-old son who's just had a knee operation, and he is utilizing the products too. So from that perspective, as a family, we were all in, all together. So Titans, we already have a use case here. As you said, backed by science, this category is very functional category. What is the significance of integrating Ayurvedas? एक मिनिट प्रियंकाजी, तुमचा प्रश्न आणि या बिझनेसच्या गोष्टी आपण पुढे करणारच आहोत. बट बिकॉज जॉन्टी इज हिअर, आय एम नॉट एबल टू स्टॉप माय सेल्फ बिकॉज हिज दॅट आयकॉनिक रनआउट इज नोन टू द होल वर्ल्ड. Are we gonna see it? Yeah, can we see? Here, can we see? Yeah. प्रेशर आता माझ्यावर आहे. Now, Jonty, you try. ओके जॉन्टी, तुम्हीच करा आता. इंजमामला अगदी असंच रनआउट केलं होतं वर्ल्ड कप मध्ये. Thank you very much for doing this with us and being here on the stage. Thank you. Bye. See you later. Thank you. Thank you very much. चला आता बिझनेसच्या गोष्टी सुरू करूया. आम्ही प्रोडक्ट्स पाहू शकतो का? येस. थँक्यू. सर तुमचं कलरिंग खूप छान दिसतं आणि पॅकेजिंग पण छान आहे. थँक्यू. गुड जॉब. दिस इज गुड. आय थिंक प्रॉडक्ट मी पाहणारच आहे, पण माझा एक प्रश्न आहे. जर तुम्हाला एका ओळीमध्ये तुमची प्रस्तावना काय आहे, ते शास्त्र आहे की आयुर्वेद आहे, आणि आयुर्वेदाचं काय महत्व आहे तुमच्या प्रॉडक्ट पोर्टफोलिओमध्ये, ते मला समजून घ्यायचंय. आमचं एक प्रेपोजिशन आहे जे आम्ही आमच्या पिच मध्ये सांगितलं. ज्या लोकांना थांबायचं नाहीये, ज्यांना एक सक्रिय आयुष्य जगायचं आहे, आणि त्यासाठी आम्ही फक्त आयुर्वेद नाही तर त्यासोबत जे योग्य मिश्रण आहेत, जे आपल्या भारतीय त्वचा आणि भारतीय गरजेनुसार प्रोडक्ट आहेत, ते आम्ही डेव्हलप केलेले आहेत. तर आयुर्वेदाचा जो भाग आहे त्यावर आम्ही जास्त जोर देतोय. बाकीचे जे सर्फॅक्टन्स आहेत, ह्युमॅक्टन्ट्स आहेत, या सगळ्यांना घेऊन आम्ही भारतासाठी मेक इन इंडियाची प्रस्तावना घेऊन आलोय. हे जे स्पोर्ट्सच्या बाजारात तुम्ही स्पोर्ट्स रिकव्हरी आणि परफॉर्मन्सचे प्रॉडक्ट्स बनवताय, त्याच्या मार्केटची साईज काय आहे? डिकॅथलॉन, जी फार मोठी स्पोर्ट्स रिटेल चेन आहे, त्यांनी मागच्या वर्षी एकूण 5,000 करोड क्रॉस केले आहेत. आणि ते सगळ्या शहरात पण नाही आहेत, ते जवळजवळ देशाच्या 25 शहरात आहेत. तर डिकॅथलॉन जर 5,000 करोड आहे तर यासाठी आहे कारण 1.5 करोड लोक आपल्या देशातले एकतर जिम मध्ये जातात किंवा एमएचओ रनिंग करतात किंवा कोणती ना कोणती ऍक्टिव्हिटी करतात. आणि हे पुढच्या 5 वर्षात 1.5 करोडचे 3.5 ते 4 करोड होणार आहेत. तर अर्जुन, आपल्यासाठी एक फार मोठी संधी आहे कारण इथे फार कमी लोक आहेत जे डिफरन्स करण्याचा प्रयत्न करतायत. तुम्ही म्हणालात की ऍथलीट्स हे प्रॉडक्ट्स वापरतायत. आउटसाइड ऑफ एमेच्युअर ऍथलीट्स जसा मी आहे, कोणते प्रोफेशनल ऍथलीट्स यूज करतात आणि त्यांचा फीडबॅक काय प्रॉडक्ट्स बद्दल? जॉन्टी सर तर आमच्या बरोबर गेल्या 3 महिन्यांपासून आहेत, पण त्याआधी आम्ही अनेक फुटबॉल टीम व रनिंग ग्रुप्स मध्ये काम करणं चालू केलं आणि त्यांचा फीडबॅक पण आम्ही प्रोडक्ट डेव्हलपमेंट मध्ये घेतला. मी एक पर्टिक्युलर उदाहरण देऊ इच्छितो जे मुनीशने पण तुम्हाला दिलं होतं. आमचे जेल फार चांगले होते, फार इफेक्टिव्ह होते, पण जेव्हा फुटबॉलर्स त्याला वापरत होते त्यांच्या हाताला घाम होता आणि आम्हाला हे कळलं की जेलची जी थिकनेस आहे ती अजून जास्त होऊ शकत होती कारण घामामुळे ते जेल स्लिप होत होतं. मुनीशच्या एक्सपर्टीजमुळे
तो फीडबॅक आम्ही 3 महिन्यांमध्ये त्याला टर्न अराउंड करू शकलो. आम्हाला हे कळलं की अशा काय गरजा आहेत आणि त्याला कसं वापरलं जातं आणि त्या प्रोडक्टमध्ये आम्ही काय छोटे छोटे बदल घडवू शकतो, म्हणजे तुमच्यासाठी व माझ्यासाठी हे प्रोडक्ट सुंदर ठरेल. तर मला हे जाणून घ्यायचं आहे की जे तुमचे प्रोडक्ट्स आहेत ते तात्पुरतं वेदनामुक्ती करतात की मूळ कारणाला नाहीसे करतात. अनुपमजी धन्यवाद. तुम्ही जो मुद्दा बोलत आहात त्याला आपण प्लेसिबो इफेक्ट सारखं समजू शकतो. आज ज्या लोकांना आपलं लाईफ पुढे जाऊनही फिजिकली ऍक्टिव्ह ठेवायचंय, त्यांना हे माहिती आहे की मला क्युअर पर्यंत पोहोचायचंच नाहीये, तर त्याआधी स्वतःला प्रिव्हेन्शनच्या स्थितीतच थांबवायचंय. तर आमचे प्रोडक्ट्स ज्यात जसं मी तुम्हाला सांगितलं, मेन्थॉल आहे, विंटर ग्रीन आहे, हे तुमच्या त्वचेच्या आत सबक्युटेनियस ऍब्झॉर्ब करतं आणि तुमचा रक्तप्रवाह स्लो किंवा फास्ट करतं ज्या प्रमाणात तुम्हाला वेदना मुक्तीची गरज आहे. इट्स नॉट प्लेसिबो, इट इज ऍक्च्युअली हॅव्हिंग इट्स एफिकसी. तर यामागे खूप सायन्स आणि थिंकिंग आहे. प्रयत्न करतोय, तुमचा सपोर्ट हवाय. चला याच मुद्द्यावर मार्केट डिमांड पाहून घेऊया एकदा. आमच्याकडे ऑडियन्स आहे, स्टुडिओ ऑडियन्स, जे सांगतील की त्यांच्या हिशोबाने तुमच्या प्रॉडक्टची किती मार्केट डिमांड आहे. येस किंवा नोचं बटन दाबून आम्हाला सांगा. तुमची वेळ सुरू होते आता. तुम्ही कितीची वेट लावताय? 85. 92. 89. जवळजवळ 90% लोकांना वाटतंय की हे प्रॉडक्ट गरजेचं आहे. थँक्यू सो मच. मी 85 म्हणाले होते. वाव. तर तुम्ही एकदा तुमची अपेक्षा सांगा. तुम्हाला आमच्या टायटन्स कडून काय पाहिजे? विक्रम, टायटन्स, आम्ही इथे 58 लाखावर 2% अपेक्षा घेऊन आलो आहोत. अजून आम्ही ही आयडियाच घेतली नाही की तुमचा सेल्स फिगर काय आहे. आम्ही सेल केला आहे 15 लाख रुपयांचा आणि आमची दर महिना वाढ जी आहे ती जवळपास 40% आहे आणि हे आमचे करंट नंबर्स आहेत. आता तुम्ही बर्न करत आहात. हो. ओके. तर आमचा बर्न ऑन अ मंथली रेट रफली 13 ते 14 लाख आहे, ज्यामध्ये अप्रॉक्सिमेटली अर्धी इन्फ्रास्ट्रक्चर व सॅलरी आहे आणि बाकी 2 ते 3 लाख जे आम्ही खर्च करत आहोत, आम्ही परफॉर्मन्स मार्केटिंगवर खर्च करत आहोत. विक्रम, माझे 2 मुद्दे आहेत. एक तर तुम्ही म्हणालात की 15 लाखाचा तुमचा सेल आहे. Yes. थोडं सांगाल कोणत्या माध्यमातून किती सेल घेतो? नक्कीच. जवळपास 30% जो सेल होतोय तो आमच्या वेबसाईट मधून येतोय. आमचा अमेझॉन वरून 35 ते 40% बिझनेस येतोय आणि बाकी 15% क्विक कॉमर्स मधून येतोय. पण तो हल्लीच सुरू झाला आहे आणि आम्ही रिटेल मध्ये एक छोटंसं पॅलेट सुरू केलं आहे, तर तिथून 10% येतो. आणि तुमचं मार्केटिंग खर्च अमेझॉन आणि बाकी डिजिटल मेटा गुगल मध्ये किती आहे? माझा 4.5 लाख रुपये मार्केटिंग खर्च आहे ऑन अमेझॉन, मेटा आणि गुगलवर. त्यातला केवळ 80 ते 90 हजार फक्त अमेझॉनवर आहे. 3 ते 3.5 लाख मेटावर आहे. तुमचा 3.5 लाखाचा मॅटाचा खर्च आहे. हो. मग तुमच्या वेबसाईटवर रिपीट रेट काय आहे तेही आम्हाला सांगा. 27 ते 28% रिपीट रेट आहे. आणि टाइम पिरियड काय आहे? तो मागच्या 6 महिन्यांचा रिपीट रेट आहे. मनीषजी पहिल्यांदा. पहिल्यांदाच दोघांनाही बजर दाबलाय. बोला प्रियांका, तुम्हाला हात मिळवायचा आहे का? तुम्ही आता एखादा फंड रेज केलाय? आम्ही एक फंड रेजच्या मध्यावर आहोत. त्याच्याशी संबंधित हे व्हॅल्युएशन घेऊन आलो आहोत आणि आमचा मागचा फंड रेज 1 वर्षापूर्वी होता. तुमचं शेवटचं व्हॅल्युएशन काय होतं? आमच्या शेवटच्या राऊंडचं व्हॅल्युएशन अर्जुनजी पोस्ट मनी 17.5 करोड होतं. जर मी बिझनेस पॉइंट ऑफ व्ह्यूने पाहिलं आणि मी 5x पाहिलं तर मला 25 लाख गुंतवायला आवडतील 10 करोडच्या व्हॅल्युएशनवर. मी सुद्धा प्रियांकाजीं बरोबर 25 लाख गुंतवायला तयार. या. तर सगळ्यात आधी अर्जुन आणि प्रियंका, थँक्यू व्हेरी मच. पण आमचा जो पहिला राऊंड आहे तो ऑलरेडी 17.5 वर रेज केलेला आहे आणि त्या पहिल्या राऊंडमध्ये आमचे बरेच असे दिग्गज लोक आहेत ज्यांच्याकडून आम्ही फार सल्ले घेत आहोत आणि ते आपापल्या फील्डमध्ये फार यशस्वी आहेत. आम्हाला वाटतं की आम्ही ही ऑफर घेतली तर त्यांच्यावर खूपच अन्याय होईल. विथ अ हेवी हार्ट हे शक्य नाहीये. सॉरी, पण आम्हाला नकार द्यावा लागतोय. पण आम्हाला इतर टायटन्सचं म्हणणं ऐकायला आवडेल. व्हॅल्युएशन जर मला पण सेम ऑफर द्यायची असेल तर मी ह्याच व्हॅल्युएशनवर देईन. त्यामुळे मी तुमच्याबरोबर हँडशेक तर करू शकणार नाही, बट आय लव्ह द ब्रँड. थँक्यू. लव्ह द पॅशन. आणि जर कोणत्याही प्रकारे ब्रँडला सपोर्ट करायचा असेल तर आय एम रेडी. थँक्यू सो Thank you. मच सर. Thank you संदेशजी, so तुम्ही? much. त्या व्हॅल्युएशनला जर तुम्ही स्वीकारलं असतं तर या तिघांनंतर जिमी आणि मी पण जॉईन झालो असतो. पण मी आदर करतो की तुम्हाला असं वाटतंय की जे तुमचे वर्तमान सल्लागार आहेत
ते तुम्हाला 1000 करोडच्या प्रवासाला नेणार असतील तर आमच्याकडून ऑल द बेस्ट. अनुपमजी, तुमचा पण हाच निर्णय? बघा, असं आहे की जर सगळे टायटन्स एका व्हॅल्युएशनला मान्य करत आहेत तर कोणत्याही टायटनने व्हॅल्युएशन वाढवणं हे काही योग्य संकेत देत नाही. पण मी तुम्हाला हे सांगू इच्छितो की 5ही टायटन्स तुमच्या पॅशन आणि प्रोडक्टने खूप खुश आहेत. आणि जर 5ही टायटन्स एकत्र तुमच्याबरोबर हात मिळवण्यास तयार आहेत तर तुम्ही आम्हा टायटन्सना काय बेस्ट ऑफर देऊ शकता व्हॅल्युएशनच्या दृष्टिकोनातून. आणि मग तुमचा जर इंटरेस्ट असेल तर आम्ही सगळे मिळून तुम्हाला एक एकत्रित डील ऑफर करू शकू. खूप चांगली गोष्ट आहे की सगळे टायटन्स थँक्यू फॉर युअर सपोर्ट. थँक्यू सो मच फॉर युअर मोटिवेशन. आणि आम्ही जास्तीत जास्त आता थोडीशी सूट घेऊन आम्ही 21 करोडच्या व्हॅल्युएशनवर येऊ शकतो. मध्ये खूप डिफिकल्ट. फार अंतर आहे. तुम्ही चांगला ब्रँड बनवताय, तुम्ही चांगले फाउंडर्स आहात, पण आकड्यांमध्ये खूप फरक आहे जो आम्ही करू शकत नाही. ही एक फारच कमालीची क्वालिटी असते, फारच कमी लोकांमध्ये असते. कारण की अशा मंचावर यायचं, आपल्या प्रोडक्टला, आपल्या आयडियाला दाखवणं, सांगणं, तेही अशा दिग्गज टायटन्सच्या समोर. कुठे ना कुठे किती जरी तुम्ही अनुभवी असला तरी थोडंफार प्रेशर असतं. आणि तुम्ही आता तुमचा बिझनेस वाढवत आहात, आता सुरू केला आहे, आणि जेव्हा अशा ऑफर्स पण येतात तेव्हा नकार द्यायचा आणि तरीही तुम्ही जो विचार केलाय त्याच्यावर ठाम राहायचं, हे फार कमी लोकांमध्ये असतं. फारच कमालीची क्वालिटी. सो विथ Thank you दिस so much. आय रिअली विश यू लॉट ऑफ लक. थँक्यू सो मच. थँक्यू व्हेरी मच. Thank you. इथे आल्याबद्दल गुड लक. आमची इच्छा आहे की तुमचा हा ब्रँड खरंच खूप मोठा हो आणि लवकरच तुम्ही आयडियाबादच्या मंचावर परत यावं. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. थँक्यू. तर पाहत रहा आयडियाबाद, भारताचा स्वतःचा स्टार्टअप मंच. IDFC First हर शनिवार और रविवार से ZTV और Z5